राम राम मित्रांनो, काय चाललंय भावांनो? मजेत आहात ना? तर आजचा विषय आहे की IPO म्हणजे काय, याच्याबद्दल मी थोडीशी नॉलेज देणार आहे, तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या मराठी भाषेतून. माझा विचार असा आहे की सगळ्या भावांनी IPO बद्दल, शेअर मार्केटबद्दल नॉलेज घेतलं पाहिजेत. जीवनात दोन पैसे इन्व्हेस्टमेंट करायचं शिकलं पाहिजेत. याच्यासाठी मी आजचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर IPOचा लॉंग फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे एखादी कंपनी पहिल्यांदाच लिस्ट होण्यासाठी बाजारात येते, त्याला म्हणतात IPO. का तुम्हाला एक्झाम्पल, एखादी कंपनी असते 10-20 वर्षापासून, तिचा संघर्ष चालू असतोय आणि त्यांना एक डबल सेटअप उभारण्यासाठी, समजा एखादी कॅपॅसिटी प्रोडक्ट वाढवण्यासाठी एखादी पैशाची जरूरत असते, तर बँकेतून लोन घ्यावा तर त्याला तुम्हाला व्याज द्यावं लागतं. त्याच्यामुळं व्याज द्यावं लागतं, बरोबर आहे की नाही? तर व्याज नाही द्यायचं म्हणून मग कंपनी काय करते की लोकांकडून, आम जनतेकडून पैसा घ्यायचा प्रयत्न करते. तर कसा घ्यायचा प्रयत्न? माझा हेतू असा आहे की घराघरापर्यंत, मराठी माणसाच्या काना कोपऱ्यापर्यंत आपल्याला शेअर मार्केटबद्दल नॉलेज द्यायचं आहे. त्यांना शिकवायचं आहे की कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, कसं पैशाची व्हॅल्यू कशी वाढवायची, हे त्यांना शिकवायचं आहे. मी माझा व्हिडिओ संपवतो. आणि लक्षात, तुम्ही सबस्क्राईबर जरूर करा. बेल आयकनची घंटी नक्की